नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठीमधील पान नंबर 20 वरचा उतारा अभ्यासणार आहोत. हा उतारा अभ्यासल्यानंतर आपल्याला परिच्छेद कसा पाडायचा हे समजणार आहे. परिच्छेद म्हणजे काय, तर एक मुद्दा एका 4-5 ओळींच्या परिच्छेदामध्ये स्पष्ट केलेला असतो. ज्यावेळेस मुद्दा बदलला जातो त्यावेळेस परिच्छेदसुद्धा बदलायचा असतो. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे की खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार 2 परिच्छेद तयार करा. उतार्याला योग्य शीर्षक द्या. आता मुद्दा नेमका कुठे बदलतो, आशय म्हणजे त्याच्यातला जो घटक आहे त्यातील मुद्दा कुठे विभागला जातो हे तुमच्या लक्षात यायला हवं. आणि उतार्याला योग्य शीर्षक द्या म्हणजेच नाव द्यायचं आहे. आपण पहिल्यांदा उतारा काळजीपूर्वक वाचूयात. समजा दमयंती जेवत असेल आणि तिला कुणीतरी म्हणाले, खेळायला येतेस का? तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पळेल. एवढा खेळ तिला जीव की प्राण, मग तो कोणताही खेळ असो, मैदानी असो वा बैठा खेळ असो. दमयंती त्यात तल्लीन होऊन जाते. असा एकही खेळ नाही जो तिला आवडत नाही. बैठ्या खेळात ती जेवढी तरबेज तेवढीच मैदानी खेळात आहे. सागर गोटे, चल्लस आठ, काचा पाणी, पत्त्यातील सावकार भिकार अशा खेळात जिंकणे म्हणजे तिच्या डाव्या हातचा मळ. मैदानी खेळ खेळताना कधीकधी ती एवढी हमरीतुमरीवर येते की जणू आता तिचे पुढच्या खेळाडूंबरोबर कडाक्याचे भांडण होईल. पण एकदा का खेळ संपला की प्रतिस्पर्ध्याच्या हातात हात घालून चाललेली दिसणार हे नक्की. दमयंती म्हणते, खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो, मन ताजेतवाने होते, हातापायांचे स्नायू बळकट होतात, हृदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, आपल्याला दिवसभराच्या कामाने आलेला थकवा मरगळ जाऊन आपल्यात नवा जोश, उत्साह निर्माण होतो. कबड्डी, खो खो, लंगडी, डॉजबॉल यासारख्या मैदानी खेळांमुळे स्वतःवर येणाऱ्या संकटांशी सामना करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. प्रत्येकाने रोज का होईना पण खेळलेच पाहिजे. तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर योग्य आहाराबरोबर योग्य व्यायाम असायला हवा आणि खेळातून शरीर व मनाला मिळणारा व्यायाम सर्वांग सुंदर व्यायाम असतो, नाही का? बघा किती सुंदर उतारा आहे. या उतार्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की या उतार्यामध्ये खेळाविषयी माहिती दिलेली आहे. परंतु याच्यामध्ये 2 भाग कसे करता येईल, तर सर्वात पहिल्या भागामध्ये दमयंती या व्यक्तिमत्वाविषयी माहिती सांगितली की दमयंतीला खेळ कसे आवडतात, ती कोणता खेळ खेळते, खेळ खेळताना ती किती मन लावून खेळते. थोडक्यात म्हणजे पहिला परिच्छेद असा आपला तयार होईल की ज्यामध्ये दमयंतीची माहिती सांगितलेली आहे आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये दमयंतीच्या मुखातून त्या खेळामुळे आपल्याला काय काय व्यायाम होतो, खेळ कसा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे याची माहिती यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे बालमित्रांनो, आपला पहिला परिच्छेद बघा या ठिकाणी होईल. म्हणजे परिच्छेद पहिला की ज्यामध्ये दमयंतीविषयीची माहिती आहे. बघा पुन्हा एकदा मी सांगते. समजा दमयंती जेवत असेल, तिला कोणीतरी म्हणाले, खेळायला येतेस का? तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पळेल. एवढा खेळ तिला जीव की प्राण, मग तो कोणताही खेळ असो, मैदानी वा बैठा. दमयंती त्यात तल्लीन होऊन जाते. असा एकही खेळ नाही जो तिला आवडत नाही. बैठ्या खेळात ती जेवढी तरबेज तेवढी मैदानी खेळात आहे. सागर गोठे, चल्लसाठ, काचा पाणी, पत्त्यातील सावकार भिकार अशा खेळात जिंकणे म्हणजे तिच्या डाव्या हातचा मळ. मैदानी खेळ खेळताना कधीकधी ती एवढी हमरीतुमरीवर येते की जणू तिचे आता पुढच्या खेळाडूबरोबर कडाक्याचे भांडण होईल. पण एकदा का खेळ संपला की प्रतिस्पर्ध्याच्या हातात हात घालून चाललेली ती दिसणार हे नक्की. बघा या ठिकाणी दमयंतीच्या व्यक्तिमत्वाविषयीचं महत्त्व पूर्ण झाले. त्यामुळे आपला इथे परिच्छेद क्रमांक 1 येईल. आता इथून पुढे मात्र दमयंती म्हणते तिथून मात्र परिच्छेद क्रमांक 2 होणार आहे. का बरं? कारण आता या पुढच्या परिच्छेदामध्ये पूर्णतः विषय बदलला जातो. म्हणजेच काय, तर आत्तापर्यंत दमयंतीची माहिती सांगितली होती की ती कशी खेळाडू आहे.
परंतु इथून पुढच्या भागामध्ये ह्या दमयंतीच्या द्वारे खेळाचं महत्त्व सांगितलं आहे, व्यायामाचं महत्त्व सांगितलं आहे आणि म्हणून या ठिकाणी परिच्छेद आपला बदलेल. त्यामुळे आपला दुसरा परिच्छेद चालू होतो दमयंती म्हणते तिथपासनं. दमयंती म्हणते खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो, मन ताजेतवाने होते, हातापायांचे स्नायू बळकट होतात, हृदय फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, आपल्याला दिवसभराच्या कामाने आलेला थकवा मरगळ जाऊन आपल्यात नवा जोश उत्साह निर्माण होतो. कबड्डी, खो खो, लंगडी, डॉजबॉल यासारख्या मैदानी खेळांमुळे स्वतःवर येणाऱ्या संकटांशी सामना करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. प्रत्येकाने रोज थोडे का होईना पण खेळलेच पाहिजे. तुम्हाला निरोगी राहावयाचे असेल तर योग्य आहाराबरोबर योग्य व्यायाम असायलाच हवा आणि खेळातून शरीर व मनाला मिळणारा व्यायाम सर्वांग सुंदर व्यायाम असतो, नाही का? बघा, म्हणजे हा दुसरा परिच्छेद आपला तयार झाला. आता या संपूर्ण परिच्छेदाला आपल्याला काय नाव देता येईल, योग्य शीर्षक काय देता येईल? तर आपल्याला सांगता येईल सर्वांग सुंदर व्यायाम खेळ, किंवा खेळ सर्वांग सुंदर व्यायाम, किंवा नुसता खेळ असं सुद्धा तुम्ही शीर्षक तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता. आता या ठिकाणी या उतार्यामध्ये तुम्हाला भरपूर या उतार्यातून अभ्यास करता येईल. तुम्हाला या उतार्यातून सर्वनाम शोधता येईल, या उतार्यातनं तुम्हाला वाक्प्रचार शोधता येईल. आता उदाहरणार्थ जीव की प्राण हा एक वाक्प्रचार आहे. त्याच्यानंतर तल्लीन होणे हा एक वाक्प्रचार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या उतार्यामधून सर्वनाम शोधणे, त्यानंतर या उतार्यातून वाक्प्रचार शोधणे असं सुद्धा खेळ खेळता येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की या उतार्यात कोणकोणत्या खेळांची नावं आली आहेत, त्या खेळांमध्ये सुद्धा घरात बसून खेळण्याचे गेम कुठले आहेत किंवा ज्याच्यासाठी मैदानावर जाण्याची गरज नाही असे खेळ कोणते आहेत, त्यानंतर मैदानी खेळ कोणते आहेत, असं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये विभागणी करता येईल. म्हणजे या एकाच उतार्यामुळे आपल्याला किती प्रकारचा अभ्यास होऊ शकतो बघा. म्हणजे व्याकरण होतं, सर्वनाम ओळखणे, नाम ओळखणे, त्यानंतर विशेषण ओळखणे, खेळांचे प्रकार कळणे, त्यानंतर वाक्प्रचार कळणे, तसंच खेळामुळे काय काय फायदे होतात हे सुद्धा आपल्याला याच्यातून कळणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा होतो की खेळामुळे आपल्याला काय काय फायदे होतात हे सुद्धा आपण या उतार्यातनं शिकणार आहोत. यानंतर खाली तुम्हाला दिले ओळखा पाहू. ओळखा पाहू म्हणजे इथे एक कोडं दिलेलं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर तुम्ही ओळखायचं आहे. मागे आणि पुढे दोन तोंडे असतात मला, जमीन भुसभुशीत करण्याची माझी कला, शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखतात मला. बघा, या ठिकाणी पहिल्या वाक्यात काय सांगितलं आहे, मागे आणि पुढे दोन्ही बाजूला त्याला तोंड आहेत. नंतर तो जमीन भुसभुशीत करतो आणि तो शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो. तर ओळखा पाहू मी कोण? तर याचं उत्तर आहे गांडूळ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गांडूळाला दोन तोंडं असतात आणि तो जमीन भुसभुशीत केल्यामुळे शेतकऱ्याचं पीक चांगलं येतं, म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र पण म्हणतात. तसंच दुसरा एक कोडं दिलं आहे, पहाट होताच तुम्हाला दिसतो, तेव्हाच दिवस सुरू होतो, लवकर उठून पाहायचा तुम्ही निश्चय करा, आहे सर्वात मी तेजस्वी तारा. बघा, आपल्या सूर्यमालेमध्ये आपण शिकलेलो आहे एकच तारा आहे आणि तो म्हणजे सूर्य. कारण तारा कशाला म्हणतात? जो दुसऱ्यांना स्वयंप्रकाशित असतो, जो दुसऱ्यांना प्रकाश देतो त्याला तारा म्हणतात. आणि त्याच्यामुळे असं सूर्य हा एकमेव तारा आहे जो पहाटे उगवलेला दिसतो. तो उगवल्यानंतरच आपला दिवस चालू होतो आणि म्हणून आपण लवकर उठलं पाहिजे. आपल्याकडे एक म्हणसुद्धा आहे, लवकर निजे लवकर उठे त्यास धनसंपदा मिळे. म्हणजे त्याला सगळं ऐश्वर्य, धन, संपत्ती, विद्या सर्व काही प्राप्त होतं. त्यामुळे या दुसऱ्या कोड्याचं उत्तर आहे सूर्य. आता आजच्या घरचा अभ्यास असा आहे की या पाठातनं आपण जो उतारा पाहिला याच्यातून तुम्ही सर्वनाम लिहून काढायचे, वाक्प्रचार लिहून काढायचे, त्या वाक्प्रचारांचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि खेळामुळे आपल्याला काय फायदे होतात ते पण लिहून काढायचे. आणि परिच्छेद 1 आणि परिच्छेद 2 असा तुम्हाला लिहिता आला पाहिजे आणि वरती त्याचं नाव पण द्यायचं आहे. अशा पद्धतीने आजचा पाठ आपण अभ्यासलेला आहे. थँक्यू, धन्यवाद.